नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 21 डेज ऑफ कन्सिस्टन्सी चॅलेंजचा आज आहे 4था दिवस. स्वप्न पूर्ण होतात की नाही माहीत नाही, पण त्यांच्यासाठी रोज लढणारी व्यक्ती नक्कीच बदलते. प्रवास कठीण आहे, पण ध्येय त्याहून सुंदर आहे. आज कॉन्टेंट काय करायचं त्याची आयडियाही नव्हती, तरीही व्हिडिओ बनवायचा हे ठरवलेलं होतं. माझ्याकडे ना आयडिया होती ना मोटिवेशन, तरीही मी कॅमेरा ऑन केला कारण आज मला एक गोष्ट समजली. आज सकाळपासून मी फोन हातात घेऊन बसले होते. ट्रेंडिंग ऑडिओ बघितले, इतर क्रिएटर्सचे व्हिडिओ बघितले, नवीन आयडियाज शोधल्या, पण काहीच सुचत नव्हतं. जितकं जास्त विचार करत होते तितकंच डोकं रिकामं होत होतं. आणि मग मनात एक आवाज आला, आज राहू देत, उद्या टाकूत व्हिडिओ. कदाचित आधीची मी असते तर आजचा 4था दिवस तिथेच संपला असता. पण मग मला माझं स्वप्न आठवलं आणि एक गोष्ट लक्षात आली, यशस्वी लोक रोजच मोटिवेटेड असतात असं नाही. त्यांनाही कंटाळा येतो, त्यांच्याकडेही आयडियाज नसतात, त्यांनाही अडचणी येतात, कधी कधी तर काहीच सुचत नाही. फरक फक्त एवढाच असतो, ते अशा दिवसातही कधी थांबत नाहीत. म्हणून आज मी परफेक्ट व्हिडिओ बनवण्यासाठी नाही तर स्वतःला दिलेला शब्द पाळण्यासाठी कॅमेरा ऑन केला आहे. कारण माझं स्वप्न माझ्या मूडपेक्षा मोठं आहे. जर मी फक्त मोटिवेशन असेल तेव्हाच काम केलं तर कदाचित मी खूप लांबपर्यंत जाऊ शकणार नाही. पण जर मोटिवेशन नसतानाही चालत राहिले तर एक दिवस नक्कीच मी माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचेल. आज माझ्याकडे कॉन्टेंट आयडिया नव्हती, पण आजची रील मला खूप मोठा धडा शिकवून गेली. सातत्य म्हणजे रोज उत्साहाने काम करणं नाही, सातत्य म्हणजे उत्साह नसतानाही काम करणं. कधी कधी ना तुमचं बेस्ट व्हिडिओ अथवा बेस्ट रील व्हायरल होत नाही, पण ज्या दिवशी काहीच सुचत नाही आणि तरीही तुम्ही हार न मानता प्रयत्न करता ना, आणि तो दिवस नक्कीच तुम्हाला तुमच्या यशाच्या सर्वात जवळ घेऊन जाणारा दिवस ठरतो. आता पुरे झालं. भरपूर मोटिवेशन दिलं तुम्हाला आणि मी सुद्धा खूप मोटिवेटेड झालेली आहे. तर आता व्हिडिओविषयी बोलूयात. व्हिडिओची सुरुवातच मी बाहेरून आली अशी झाली होती, नाही का? जर आता तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षातच आलं असेल की आपण बर्थडे सेलिब्रेशनला गेलेलो होतो. जाताना मेकअप वगैरे करून गेलेली होती ना. मेकअप काय केला होता ते तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहू शकता. आता तो रिमूव्ह करते कारण आता झोपायची वेळ झालेली आहे. मंडळी, बाहेरून आल्यानंतर सगळ्यात आधी मी फेसवॉश करून घेते, कारण चेहऱ्यावर भरपूर प्रकारे धूळ माती बसलेली असते. ती क्लीन करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं ना. चेहऱ्यावर कधीही मेकअप घेऊन झोपत जाऊ नका, कारण माझा चेहरा खूप खराब झाला होता त्या गोष्टीमुळे. तेव्हापासून मी जरा काळजी घेते चेहऱ्याची. आता फेसवॉश वगैरे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ अशा सुती कपड्याने किंवा तुमच्याकडे स्टोल वगैरे असेल ना त्याने पुसून घेत जा. मी तेच करते. बरं, ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील, पण आपल्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय.